3 वर्ष सातत्याने पारदर्शकता काय असते आणि व्यवहार काय असतो हे मात्र सातत्याने या कुटरी प्रीमियर लीग मध्ये पाहत आलेले व्यक्तिमत्व आदरणीय शिवाजी दीक्षित साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सामनावीराचा किताब गणेश चव्हाण ज्यांनी कालच्या दिवसामध्ये षटकारांची पहिली हॅट्रिक कुटरी प्रीमियर लीग मध्ये लगावली तो खेळाडू ठरलाय या मॅचचा हिरो. वेल प्लेड गणेश, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात मॅच लावते सुरुवात. पहिली टीम जिजा टायगर विरुद्ध गुरुकृपा 11 अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल इथे जीवनची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 2 बॉलवरती कोणतीही धाव मात्र या ठिकाणी आलेली नाही. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. इथे पहा डावखुरी फलंदाज सलामी आलीत अंकुश आणि गणेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही आणि इथे मात्र जिजा टायगर या संघाच्या संघ मालकाचं कौतुक करावं लागेल. कारण की ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये डावखुरा फलंदाज आल्यानंतर डावखुरा गोलंदाज एक मोठी रिस्क या ठिकाणी घेतली, परंतु ही रिस्क घेतल्यानंतर जर पाहिलं तर गोलंदाजी चांगली होताना आपल्याला पाहायला मिळते जीवन यांची. यावेळेस आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र अंकुश पाटील सरपंच ग्रामपंचायत पवारवाडी सध्याच्या घडीला जर पाहिले तर अगदी त्यांच्या नेतृत्वाखाली पवारवाडी ग्रामपंचायत चांगल्या पद्धतीने वाटचाल करते, परंतु इथे टीमला जर चांगली वाटचाल करायची असेल तर आता 4 बॉलचा इथे वचपा काढावा लागेल. कारण की 4 बॉल डॉट बॉल आलेत. आता 5वा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज जीवन सज्ज होत आहे. यावेळेस अंकुश यांच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक आलाय. बॉल जातोय सीमा रेषा पार. पहिल्या 4 बॉलवरती शांत राहिला. पाच बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अंकुश पाटील यांच्या बॅट मधून मात्र षटकार आलाय. ज्या पद्धतीनं सुरुवातीचे 4 बॉल पाहिले, परंतु वेट अँड वॉचची भूमिका त्या खेळाडूने जरूर दाखवली, परंतु आता मात्र जर पाहिलं तर एक षटकार जरूर आलाय. आता शेवटचा बॉल जीवन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल जाईल लांब लांब सीमारेषा. सकाळी 7 वाजता, कारण की गणेश सुर्वे सकाळी 6:30 वाजता या मैदानावरती हजर होता. अगदी ही खेळपट्टी कशा पद्धतीने आजच्या दिवसामध्ये साथ देईल, कशा पद्धतीने कुठे पाणी साचलं याचा भरपूर अनुभव या ठिकाणी आणि भरपूर अभ्यास केला इथे गणेश सुर्वे यांनी. आणि आता मात्र मामा भांजे ग्रुप यांच्याकडून 21 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक षटकाराला. गोलंदाजीवरती गोलंदाज दाखल झालाय. यावेळेस अगदी फाईन लेग रिजन मध्ये फटका खेळायचा होता. 1 तिथे धाव मात्र घेतली जाते. धाव संख्या 13 या आकड्यावरती. 13 धावा धाव फलकावरती लागले गेल्या. अंकुश पाटील मात्र चांगली फलंदाजी. एकच वार बाजी पलटवार, कारण की अंकुश पाटील यांनी फक्त 2 पहिले 4 बॉल शांत राहिले, परंतु शेवटचे 2 बॉल असे केले की मात्र प्रत्येकाच्या लक्षात राहण्यासारखी फटकेबाजी त्यांची पाहायला मिळाली. धाव संख्या 13 या आकड्यावरती. लेफ्ट हँड आणि राईट हँड दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळते. चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज
बाबू नाना अगदी अनुभव आहे या गोलंदाजाकडे. यावेळेस परंतु अंकुश पाटील चांगली बॅटिंग करत असताना पाटलाचा पोरगा इथे मात्र धमाका आणि दहशत गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत मात्र 3 धावा आल्या. धावफलकावरती धावून या ठिकाणी घेतल्या गेल्या. अगदी अंकुश पाटील चांगला फटका अगदी फाईन लीग रिजन हा मात्र स्ट्रॉंग झोन आपल्याला पाहायला मिळतोय. सोळा धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. मॅच फेडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही टीमला अगदी कळकळीची विनंती आहे, कारण की मित्रांनो कालच्या दिवसामध्ये तुम्हाला अगदी मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागलं. यावेळेस फटका मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. ओ माय गॉड, काय घडलं जात आहे. आबा देसाई यांच्याकडून मात्र कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न मात्र खूप दमदार केला. अगदी जखमी अवस्थेमध्ये हा खेळाडू आपल्या टीम साठी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर जे जखम झाले अगदी ती मात्र विसरलाय हा खेळाडू आणि प्रामुख्याने आपल्या टीम साठी मात्र 100% एफर्ट देताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 18 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक. यावेळेस फटका फसलाय. आता मात्र सागर सुपुगडे प्रयत्न करणं गरजेचं होतं. स्वतः संघाचे संघ मालक आपल्या मुलीच्या नावानं जिजा टायगर हा संघ जर पाहिलं तर पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये देखील याच नावानं त्यांचा संघ खेळताना पाहायला मिळाला. आणि या वर्षी देखील कुठरी प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पहिली बेटी आणि धनाची पेटी असे नेहमी म्हटलं जातं. आणि जसं जिजाचं या ठिकाणी घरामध्ये स्वागत झाले त्यानंतर मात्र सातत्याने जिजा टायगर हा संघ खेळताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची ते सांगता होते. धावसंख्या 19 या आकड्यावरती. अगदी पहिल्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने ज्यांचा आवाज ऐकलात किरण मस्कर सर यांचा आवाज आपण ऐकलात. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन आले. धावसंख्या 20 या आकड्यावरती. ओमसाई एमटीसी ची संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल झाली. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेत स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते, परंतु एक सिंगल मात्र या ठिकाणी आले. धावसंख्या 21 या आकड्यावरती. तर या ठिकाणी त्रिमूर्ती क्रिकेट स्पोर्ट दामणीचे खेळाडू मात्र या ठिकाणी उपस्थित झालेत. विकास संवादेकर, सूरज सावंत, त्याचबरोबर शुभम सावंत, अगदी संपूर्ण मंडळ या ठिकाणी दाखल झाले. आज दामणी प्रीमियर लीग त्याचबरोबर त्रिमूर्ती चषक देखील आपण पाहिला. अगदी यावर्षी जर पाहिलं तर दामणी गावामध्ये तब्बल यात्रेनिमित्त 3 स्पर्धा भरवण्यात आल्या. अप्रतिम आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. सातत्याने दामणी प्रीमियर लीगचं मॅच स्पीडअप करा, वेळ जास्त घेऊ नका. संघ मालक आणि स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर सुपुगडे स्ट्रायकिंग एंडला. अंकुश पाटील यावेळेस कमी गतीचा बॉल. अगदी आपल्या बोटांची जादू मात्र बॉल वरती फिरवताना स्लोअर पद्धतीची गोलंदाजी. कित्येक फलंदाजाला याच स्लोअर गोलंदाजीने अगदी भुरळ पाडली मोठा फटका मारण्यासाठी आणि कित्येक फलंदाजाचे विकेट या गोलंदाजाने घेतले. परंतु आता मात्र अंकुश पाटीलची ताकद नजाकत पाहायला मिळते या षटकारामध्ये.
धावफलकावरती लागल्या गेल्या. तिसरे षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट बॉल आला, त्यानंतर षटकार, त्यानंतर एक सिंगल आले. 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस आडव्या बॅटने फटका केलाय. एक धाव आले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट जरूर झालाय, परंतु पंचांच्याकडे अपील केली. पंच उमेश शिंदे सध्याच्या घडीला जर पाहिलं तर ग्रामीण भागातील बिली बाउंडन, कारण की आज तुम्ही अनेक मोठमोठ्या स्पर्धा पहा, अनेक गावच्या प्रीमियर लीग स्पर्धा पहा, असं एकही गाव नसेल जिथे उमेश शिंदे यांनी पंचांची भूमिका साकारलेली नाही. अगदी 4 ते 5 दिवसापूर्वी नवी वाडी अगदी डोंगराळ परिसरामध्ये गाव आहे, त्या ठिकाणी देखील अगदी प्रत्येक स्पर्धा मोठीच असावी असं नाही, परंतु प्रत्येक स्पर्धेला चांगलं सहकार्य इथे मात्र लाभलं जाते. पहा गणेश सुर्वे ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, कुठेतरी त्याला 21 रुपयाचं कॅश प्राइज मान्य नाही. कुठेतरी 521 जर केलं तर गणेश सुर्वे यांच्या बॅटमधून धावा येऊ शकतात, कारण की 21 रुपये सध्या जर पाहिलं तर फक्त वडापाव येतं. आणि मामा भाजे ग्रुप वरती कुठेतरी गणेश सुर्वे काहीसा नाराज दिसतोय, त्यामुळे त्याची बॅटिंग जर पाहिली तर कुठे मोठे फटके आतापर्यंत गणेश सुर्वेच्या बॅटमधून आलेले नाहीत. अंकुश पाटील आतापर्यंत चांगली फलंदाजी, शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेस टप्पा पडल्यानंतर मात्र वळण घेतला जातो आणि डॉट बॉलची समाप्ती. 3 षटकाचा खेळ संपला. 3 षटकानंतर 31 धावा, 31 रन, लॉस ऑफ 0 विकेट. बिनगडी बाद 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अप्रतिम असं आयोजन. कालचा दिवस जर पाहिला तर खूप संघर्षाचा या कोठरी प्रीमियर लीग या आयोजक कमिटीवरती होता, परंतु भरपूर अशी मेहनत या कमिटीने घेतली आणि त्यानंतर पैलवान मारुती शिबे साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून कोठरे प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 मध्ये सहर्ष असं स्वागत. 3 षटकाचा ते खेळ संपलाय. 3 षटकानंतर ड्रिंक ब्रेक आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल. टॉस साठी लगेचच दक्ष स्पोर्ट आणि आरव फायटर्स या 2 टीमला विनंती असेल की आपण लगेचच या ठिकाणी टॉस साठी यायचंय. जशी ही मॅच संपली 31 धावा, 3 षटकाचा इथे खेळ संपला. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. दक्ष स्पोर्ट आणि आरव फायटर्स. अनिकेत दादा, आपण ही मॅच इनिंग संपेल तसं लगेचच या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे. आज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अगदी सकाळी 6 वाजता या मैदानाच्या बाजूने जाताना देखील या कमिटीमधील अनेक मेंबर या ठिकाणी उपस्थित होते. अगदी स्पर्धा जरी संपूर्ण गावची असेल तर देखील कमिटीवरती एक वेगळं टेन्शन असतं आणि प्रत्येक संघ मालकाला देखील टेन्शन आहे. सकाळच्या सत्रामध्ये अगदी गणेश सुर्वे असतील, गणेश निकम असतील, निलेश कळंत्रे, सूरज पवार, अक्षय सुपुगडे ही मंडळी मात्र अगदी सकाळी 6 वाजता मैदानावरती उपस्थित होते, कारण की कालचा दिवस जो राहिला आणि आजचा दिवस मात्र मोठ्या जोमानं सुरुवात करण्यासाठी ही मंडळी अगदी सकाळी 6 वाजता या मैदानावरती आले होते. एक धाव तिथे आले. गणेश सुर्वे आतापर्यंत जर पाहिलं तर 6 बॉल मध्ये 7 धावा गणेश सुर्वेच्या पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 7 धावा. मोठा फटका अजून देखील आलेला नाही गणेश सुर्वेच्या बॅट मधून. चला, सूरज गोलंदाजीसाठी आलाय. जास्त वेळ घेऊ नका, कारण की तुम्ही घेतलेला वेळ, कारण की आज आपण जर पाहिलं तर कालच्या दिवसातील 3री मॅच अजून खेळतोय, कारण की आजच्या दिवसातील मॅचेस देखील काही कव्हर करायचे आहेत आणि प्रत्येक मॅच या ठिकाणी 5 षटकाची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस अंकुश पाटील, ओ माय गॉड, काय कॅच पकडले. यष्ट्यांच्या पाठीमागे सागर सुपुगडे. आता मात्र नाद केलाय सागर सुपुगडे याने आणि पाटलांना दाखवलाय परतीचा इशारा. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम गुरुकृपा 11 या टीमला.
फक्त या कुठरी प्रीमियर लीग कुठरी क्रिकेट असोसिएशन मध्ये जर पाहिलं तर अध्यक्ष सागर सुपुगडे, उपाध्यक्ष अनिकेत शेजबळ, खजिनदार शिवाजी दीक्षित, उपखजिनदार प्रवीण जाधव, सचिव गणेश निकम मामा, कार्याध्यक्ष विजयजी पवार, सचिव सूरज पवार, सचिव प्रसाद नलवडे, सल्लागार विक्रमजी सुतार, सल्लागार निलेशजी कळंत्रे, अक्षय सुपुगडे आणि अजित सुपुगडे या कमिटीला मात्र खऱ्या अर्थानं धन्यवाद द्यावे तितके थोडे आहेत, कारण की खूप मेहनत या कुठरी गावासाठी त्याने घेतली. ते मात्र घुटना टेक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव आले, दुसऱ्या धावेचा वेगाने प्रयत्न होतोय परंतु थांबवली जाते दुसरी धाव. इथे एक सिंगल आले. गणेश सुर्वे कुठेतरी शांततेचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते, कारण की आक्रमकतेसाठी ओळखला जातो. आता खऱ्या अर्थाने इथून पुढे अटॅकिंग क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. अगदी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते पटणीमध्ये भल्या गोलंदाजांना पाणी पाजले, परंतु आता जर पाहिलं तर इथे थोडासा शांत खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 35 या आकड्यावरती. यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेत, उंची जास्त लांबी कमी. बाबू नाना बॉलच्या खाली, कॅच मात्र ड्रॉप होताना 2 धावा घेतल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, परंतु 2च धावा इथे घेतल्या जातील. धावसंख्या 37 या आकड्यावरती, 37 धावा. पण टॉस साठी या ठिकाणी पुन्हा एकदा कॉल दिला जाईल. दक्ष स्फोट आणि आरव फायटर, दक्ष स्फोट आणि आरव फायटर. मॅच क्रमांक 4 या लीग स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र आडव्या बॅटने फटका खेळायचा होता, पंचांचा इशारा. फलंदाज बाद. दुसरा धक्का टीम गुरुकृपा 11 या टीमला. या डीजे फलंदाज बाद होताना गणेश सुर्वे बॅक टू डग आउट. या आता मात्र गुरुकृपा 11 सुरुवातीच्या 3 षटकामध्ये जर पाहिलं तर या टीमची धावसंख्या खूप चांगली आपल्याला पाहायला मिळेल, परंतु शेवटच्या 2 षटकामध्ये या धावा येताना पाहायला मिळाल्या नाही. फलंदाज बाद झालाय. 2 बॉलमध्ये 2 विकेट. आता मात्र हॅट्रिकची संधी सागर सुपुगडे.
पॉप षटकारांची पहिली हॅट्रिक गणेश चव्हाण यांच्या नावावरती राहिली आहे. आता विकेटची हॅट्रिक कोणाच्या नावावरती राहते हे मात्र येणाऱ्या 3 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समनचं नाव पोचवा प्लीज. आकाश कालेकर. आकाश कालेकर सोन्या. सागर सुपुगडे यांना चांगलं माहिती आहे की हा खेळाडू कशा पद्धतीने फटकेबाजी करेल आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सोन्यांना थांबवण्यात यशस्वी राहिलेत. हॅट्रिकची संधी मात्र हुकली. एक धाव आले. धावसंख्या 38 या आकड्यावरती. धावसंख्या कुठेतरी कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. 38 धावा. टॉस जिंकल्यानंतर जिजा टायगर या टीमनं क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला तो मात्र यशस्वी करून दाखवलाय. कारण की गोलंदाजी मात्र खूप चांगली राहिली. सागर सुपुगडे एक षटकार जरूर आला पहिल्या षटकामध्ये, परंतु त्यानंतर विकेट देखील या षटकामध्ये 2 संपन्न केल्यात. यावेळेस मोठा फटका विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल मात्र विकेट किपरच्या हातातून निसटला गेलाय. अगदी सूर्याची प्रखर उष्णता आणि सूर्याचं किरण मात्र डोळ्यावरती आले. त्यानंतर एक सिंगल आले. धावसंख्या 39 या आकड्यावरती. 39 रन. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. पकडली जाते कॅच. अप्रतिम क्षेत्ररक्षण. अगदी सुपुगडे यांनी या फलंदाजाला हा बॉल मारण्यास भाग पडलं. या डीजे यानंतरची मॅच दक्ष फायटर विरुद्ध दक्ष स्पोर्ट विरुद्ध आरव फायटर या 2 टीम मध्ये यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या डॉट बॉल आलाय आणि इनिंगची सांगता होते. इनिंग नंतर संघाची धावसंख्या 39 या आकड्यावरती. 40 धावांची गरज जिंकण्यासाठी. येणारे बॉल असतील 30 बॉल मध्ये 40 धावांची गरज. जाऊयात टॉस साठी जिथे टॉस कबॉस या मंचावरती आमच्या समेत अभिजित दादा कळंत्रे हे जोडले जातील. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल टॉस, जिथे जोडले जातील किरणजी मस्कर सर. वेलकम अभिजित दादा कळंत्रे सर, वेलकम. आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचं करतोय टॉस. दक्ष स्पोर्ट्स म्हणजे गतवर्षी ज्यांनी पहिल्या क्रमांकाच्या प्राईजवरती नाव कोरलं असा तो संघ आहे. सो दक्ष स्पोर्ट्सचा कॅप्टन आमच्या सोबत आहे. याला सांगा दक्ष स्पोर्ट्स आणि कोण आहे ह्याला सांगा. काय कॅप्टन आहे ये. दक्ष स्पोर्ट्स आणि तुझी मॅच आहे आरो फायटर आणि दोन्ही कॅप्टन आले. तर हेड आणि टेल इंग्लिश कोण मागणार आहे, कोण मागणार आहे. येस दक्ष स्पोर्ट्स कॉल आहे. स्पिन दी कॉईल. हेड आणि टेल हा कॉल तुम्हाला द्यायचा आहे. हेड इट इज अ कॉल आणि ऑफकोर्स टॉस इट्स अ टेल. हेड कॉल होता आणि टॉस जिंकलाय. बापरे, कॉंग्रॅच्युलेशन. टीम सगळी तयार झाले. तयार आहे. आणि आजची परिस्थिती बघता, आज मॅच तू थांबून बघतोयस, खेळपट्टीचा तू काय अंदाज लावला की खेळपट्टीवरती कशा पद्धतीने खेळपट्टी राहिली आज. बॉलिंग साईड राहिलेली. बॉलिंग साईड राहिले तर टॉस जिंकून महत्वाचा निर्णय काय घेतोयस. 5 मिनिटात कौल घेणार आहेस, दावा उजवा विचारून सांगतो तुम्हाला. टॉस विचारून सांगणार आहे तो दक्ष स्पोर्ट. एक फोटो घेऊयात येत आता. दक्ष स्पोर्ट्स मागच्या वर्षी फर्स्ट प्राइज तुम्ही विजेता राहिलात, म्हणजे एक ट्रॉफी तुमच्या घरामध्ये आहे KPLची. यंदाच्या वर्षी देखील दक्ष स्पोर्ट्स त्याच पद्धतीने तयार झाली आहे का. हो, त्याचप्रमाणे आम्ही सर्व तयारी केलेली आहे आणि यावर्षी तीच ट्रॉफी आम्ही परत घेऊ इच्छितो. दक्ष स्पोर्ट्स मागच्या वेळी देखील पॅव्हेलियन त्याच ठिकाणी होता, त्याच जागी होता. ती जागा दक्ष स्पोर्ट्ससाठी लकी आहे का. हो, 100% लकी आहे. एन्जॉय करताय स्पर्धा. येस. थँक्यू सो मच. आरव टीमनं टॉस जिंकला.
पण निर्णय त्यांनी गुलदस्त्यात ठेवलाय. लेट्स सी ते सगळ्यांशी. येस, बॅटिंग. बॅट्समन या, बॅट्समन प्लीज या, बॅट्समन प्लीज 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 या. वेळ कमी आहे राजांनो, त्यासाठी तुम्हाला तुमच्या मागे हात धुवून लागलोय. दक्ष आरव स्पोर्ट्स आपल्याला निर्णय करवतील. दे वॉन्ट दी टॉस. निर्णय गुलदस्त्यामध्ये, कुठेही जाऊ नका. केपीएल बघत राहा. आजचा दुसरा दिवस जरी असला तरी पहिल्या दिवसाच्या लॉट्स आपण खेळतो. ही स्पर्धा कशा रीतीनं पूर्ण केली जाईल, कारण की जेवढं जमेल तेवढ्या स्पर्धा आपण पूर्ण करतोय. आणि या दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर ओमसा MTCची सगळी टीम आहे. आणि तदनंतर आपण पाहिलं तर बेस्ट अंपायर आहेत या स्पर्धेसाठी. समालोचन कॉमेंट्री बॉक्समध्ये समालोचक आहेत या स्पर्धेसाठी. या खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर दमदार ट्रॉफी आहे या स्पर्धेची. A1 स्पर्धा आहे, A1 क्वालिटी स्पर्धा आहे. कामधंदा व्यवसाय 2 दिवस बाजूला ठेवा, या स्पर्धेशी जोडून राहा. शब्द आहे आमचा, पैसा वसूल मॅचेस तुम्हाला बघायला भेटतील. जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. इनिंग क्रमांक सेकंडचा आवाज पुन्हा ऐकूया. तीच कहाणी त्याच वाणीमधून. थँक्यू सो मच. आरव वॉन दी टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आरव टीमनं टॉस जिंकला आणि दे वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. सोन्या बॉलिंग घेतल्या, पप्या बॉलिंग. येस, आरव वॉन दी टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. चला मॅचला करूया सुरुवात. टॉस येथे जिंकलाय टीम दक्ष स्पोर्ट या टीम आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर दक्ष स्पोर्ट विनंती असेल, जशी ही मॅच संपेल त्यानंतर आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आकाश कालेकर सोन्या गोलंदाजीवरती सज्ज झालाय. 30 बॉलमध्ये 40 धावांची गरज. पहिला बॉल इथे टाकण्यासाठी सज्ज झालाय. आघाडीची जोडी मैदानाच्या मध्ये विशाल आणि अनिकेत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जेजा टायगर ज्याचे संघ मालक सागरजी सुपुगडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला गणेश निकम मामा, सागर सुपुडे, गणेश निकम अगदी मैदानाच्या बाहेर जर पाहिलं तर एकमेकांचे कट्टर मित्र, परंतु आता मात्र कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. अगदी मैदानामध्ये काय होतं यापेक्षा अगदी मैदानाच्या बाहेर या दोघांची मैत्री जर पाहिलं तर दोन जिवलग मित्र, परंतु आज एकमेकांच्या नावासाठी दोन संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत आहे स्ट्राईकला. पहिलाच बॉल अप्रतिम राहिलाय. डावखुरा गोलंदाज आकाश कालेकर सोन्या. बॅटिंग मध्ये जर पाहिलं तर थोडस अपयशी राहिलंय, परंतु गोलंदाजीची सुरुवात करत असताना टीम गुरुकृपा 11 या टीमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गुरुकृपा 11 या नावाचा संघ सध्याच्या घडीला पर्व क्रमांक 3 मध्ये देखील खेळताना पाहायला मिळतोय. सातत्याने जर पाहिलं तर एक दिलदार व्यक्तिमत्व गणेश निकम मामा यांच्या संघ मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला कुटरे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं ज्या नेतृत्वानं एक संघर्षाचं पाऊल उचललं संपूर्ण कुटरे गाव आणि कुटरे परिसरातील 12 वाड्या एकत्रित करण्यासाठी. सुरुवात थोडीशी कठीण असते. एकदा तुम्ही सुरुवात केली, सुरुवातीला लोक नावं ठेवतात, परंतु एकदा यशाच्या शिखरावरती जर पोहोचला तर हीच लोक तुमचं नाव सांगतात. आणि हे मात्र असतं आणि हे मात्र करून दाखवलं सागर सुपुगडे आणि संपूर्ण या आयोजक कमिटीने. सुरुवातीला वाटलं तर काही या पोरांना भलता नाद लागलाय, कुठे गाव एकत्र येणार आहे, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर गत वर्षी अगदी एका रेषेमध्ये कुटरे प्रीमियर लीग यात्रा संपल्यानंतर संपूर्ण 12 वाड्या आणि 13 गाव एका रेषेमध्ये मात्र या कुटरे प्रीमियर लीगच्या माध्यमातून जोडले जाताना आपल्याला पाहायला मिळालं. तर 2 बॉलचा इथे खेळ संपलाय. 1 धाव धावफलकावरती लागली जाते. यावेळेस पहा लेफ्ट हँडर बॅटर इथे एक धाववाले. धावसंख्या 2 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ संपलाय. विशाल अनिकेत स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेस पहा फुललेंचा बॉल आडव्या बॅटने फटका केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि क्षेत्ररक्षण मात्र दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते. अगदी कारण की मित्रांनो तुम्ही एखादी स्पर्धा भरवण्यासाठी आयोजक कमिटीमध्ये जे कोऑर्डिनेशन आहे ते मात्र खूप इम्पॉर्टंट असतं आणि ही आयोजक कमिटी मात्र जर पाहिले तर प्रत्येकाशी एक विचार विनिमय करून कशा पद्धतीने आलेल्या संकटावरती मात करायची ही मात्र चर्चा सातत्याने त्यांच्यामध्ये राहिले. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा इथे खेळ संपलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय गणेश सुर्वे. यावेळेस पहा बॅटची मात्र कडा आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळते. पहिला धक्का टीम जिजा टायगर या टीमला फलंदाज पाच बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जिजा टायगर या टीमचे संघ मालक या टीमचे ओनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागरदादा सुपुगडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 धावा धावफलकावरती अजून देखील 32 धावांची गरज आहे येणाऱ्या 20 बॉल मध्ये. यावेळेस टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर अगदी कट होणारा चेंडू यावेळेस चुकी करताना पाहायला मिळतोय का काय गणेश सुर्वे, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल तिथे आले. एका सिंगलच्या साह्याने धावसंख्या 9 या आकड्यावरती. आता शेवटचा बॉल शिल्लक 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पण जरी धावसंख्या जरी कमी असली तरी देखील कमी धावसंख्येच्या मॅचेस या क्रिकेटमध्ये नेहमी निर्णायक राहिल्यात आणि ही मॅच मात्र अगदी काटेकी टक्कर होईल का, कारण की कोठरी प्रीमियर लीग या स्पर्धेची चर्चा करत असताना अगदी गणेश सुर्वे कौतुक करेन नॅचरल स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर अगदी डावखुऱ्या गोलंदाजाला दिलेली देणगी म्हणावी लागते आणि त्याचा वापर करत असताना मात्र चांगली गोलंदाजी. 2 षटकात ते खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावफलकावरती 9 धावा. आता येणारे 18 बॉल मध्ये करायचे आहेत 31 धावा. 10.25 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते रिक्वायर्ड रन रेट आणि सध्याच्या घडीला जर पाहिले तर 4.50 चा रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सुरुवात मात्र जर पाहिली तर जी सुरुवात थोडस गुरुकृपा 11 या टीमची सुरुवात चांगली राहिली होती. शेवट थोडासा खराब राहिला होता. इथे उलट घडलं जात आहे. इथे सुरुवात थोडीशी कठीण, परंतु येणाऱ्या 18 बॉल मध्ये 31 धावा कशा पद्धतीने या ठिकाणी चेस केल्या जात आहेत हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. सागर सुपुगडे आणि विशाल या जोडीकडून, माफ करा अनिकेत या जोडीकडून. सागर आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजून देखील तैनात आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आमंत्रित केले 3ऱ्या षटकासाठी. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अतुल पवार, ज्याच्या नावामध्ये पॉवर तो अतुल पवार, परंतु आता नावामध्ये पवार परंतु पॉवर मात्र गोलंदाजी मधून दाखवून द्यावी लागेल टीम गुरुकृपा 11 या टीमसाठी. कारण की पवारवाडी गावातील खेळाडू आणि हे क्रिकेटचं मैदान यांचं एक वेगळं नातं आहे. कारण की या खेळपट्टीवरती बराचसा सराव जर कुणाला करायला मिळत असेल, कारण की भरपूर जवळ मैदान, त्यामुळे अगदी सहज आलं प्रॅक्टिस करून गेलं. परंतु मॅच मध्ये काय परिवर्तन या ठिकाणी घडवतो हा गोलंदाज हे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अतुल आलाय गोलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला. स्वतः या टीमचे संघ मालक सागर सुपुगडे. उर्द विकेट पहिला बॉल. पहिलाच बॉल जर पाहिलं तर अगदी खराब, अगदी पंच दादा ढेब यांना मात्र कवायत करायला या ठिकाणी भाग पडते. अगदी तुम्ही जर पाहिलं तर हायस्कूल वयामध्ये जर पाहिलं तर शनिवारचा दिवस अगदी पहिला तास हा कवायतीचा असायचा, परंतु तिथे 12 वाजले तरी पंचांना कवायत करण्यासाठी गोलंदाज इथे भाग पाडतोय. वाईट बॉलचा इशारा. 10 रन धावफलकावरती.
आता मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. अगदी कुठेतरी वाईडिश बॉल म्हणून त्या ठिकाणी सोडून दिला होता, परंतु पंच अगदी स्टॅच्यू अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती. आता 17 बॉलमध्ये 30 धावांची अजून देखील जिंकण्यासाठी गरज जिजा टायगर या टीमला. जिजा टायगर की गुरुकृपा 11 अशी मॅच, परंतु खराब लाईन या ठिकाणी पाहायला मिळते. अतुल पवारची पॉवर मात्र कुठेतरी कालच्या पावसामध्ये भिजले आणि त्यामुळे मात्र एक्स्ट्रा रन इथे धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण या स्पर्धेबद्दल नक्कीच चर्चा करूयात. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आदरणीय जितेंद्रजी पवार साहेब जे अध्यक्ष आहेत श्री साई कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई आणि जेपी कन्सल्टन्सी मुंबई. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक सन्माननीय अनिलजी निवृत्ती शिंदे दादा संस्थापक मर्चंट सिंडिकेट पतसंस्था. तृतीय पारितोषिक अजित पवार सर शिवस्नेह निधी लिमिटेड महाव्यवस्थापक. यावेळेस बॅटन बॉलचा मात्र संपर्क राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती. चतुर्थ पारितोषिक सौजन्य कैलासवासी शारदा नलावडे यांच्या स्मरणार्थ मान्य श्री सचिन नलावडे सनशाईन असोसिएट यांच्या वतीनं प्रथम आणि द्वितीय चषक. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सध्याच्या घडीला कुठली प्रीमियर लीग या स्पर्धेची चर्चा कशासाठी केली जाते तर ती मात्र आकर्षक ट्रॉफीसाठी, आणि या आकर्षक ट्रॉफीज या स्पर्धेला पुरस्कृत करण्यात आलेला आहे. सध्याच्या घडीला सहकार क्षेत्रातील एक मोठं नाव अर्थातच जनसहकार नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्वेसर्वा संस्थापक चेअरमन आदरणीय मारुतीराव मोळावडे साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेला ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. आणि आज जर पाहिलं तर ही स्पर्धा खऱ्या अर्थानं रंगीबेरंगी करण्यासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य सन्मान्य सागरजी नळवडे युवा नेते. आज जर पाहिलं तर शंभूराजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कुट्रे गावचा कायापालट करण्यासाठी, या परिसराचा कायापालट करण्यासाठी सातत्याने सागरजी नलवडे यांचं सहकार्य मात्र खूप मोलाचं राहिलं आणि त्यांच्या वतीनं या ठिकाणी सर्व टीम टी शर्ट सौजन्य या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सन्मान्य हनुमानजी मोळावडे साहेब वांगवेली पतसंस्थेच्या कर्मचारी आहेत. उत्कृष्ट 40+ खेळाडू सौजन्य श्री पांडुरंग बंडू सुपुगडे यांच्या वतीनं मालिकावीर सायकल सौजन्य. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर काल सर्वांची नजर इथे आल्यानंतर ज्या सायकलवरती होत्या ते सायकल सायकल सौजन्य बाजीरावजी कदम. कूलर सौजन्य सन्मान्य श्री आनंद सुपुगडे श्री लालासू चव्हाण यांच्या वतीनं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली त्या 14 या आकड्यावरती. हे षटक मात्र खूप महागड आपल्याला पाहायला मिळते. गतिहीन चेंडू आपल्याला दिशा लाईट सौजन्य श्री मनोहरजी कदम. समालोचक सौजन्य गणेशजी सुर्वे आणि विकास साठे यांच्या वतीनं समालोचक सौजन्य या स्पर्धेला लाभलंय. सामनावीर सौजन्य विकास मामा बडदरे. हॅलो हॅलो
हॅलो. हॅलो. तर 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 17 धावा. आता 12 बॉलमध्ये अजून देखील 23 रनची गरज आहे जिंकण्यासाठी. 12 चेंडू 23 धावा. गोलंदाजीवरती गोलंदाज गणेश सुर्वे आलाय. षटक क्रमांक 4 आणि सांघिक 4 आणि वैयक्तिक दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. हे षटक मात्र खूप इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळतं. इथे पंचांचा इशारा काय येतो, वाईट बॉलचा इशारा पंच दादा सोडीप सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 18 या आकड्यावरती. आता 12 बॉलमध्ये अजून देखील जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. पण क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये अगदी शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत विजयाचं भाकीत करणं इथे कुठेतरी कठीण जाऊ शकतं. कारण की टीम गुरुकृपा 11 या टीमची सुरुवात चांगली राहिली होती, शेवट मात्र खडतर होता. इथे आता टीम जिजा टायगर या टीमची सुरुवात कठीण, परंतु शेवट कशा पद्धतीने होईल मात्र येणाऱ्या 11 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. इथे डॉट बॉल आला आता 11 चेंडू 22 धावा. प्रत्येक बॉलवरती मात्र 2 धावा इथे घ्याव्या लागतील. सूरजकडे जर पाहिलं तर ताकद आहे, सूरजकडे टेम्परामेंट देखील आपल्याला पाहायला मिळते, परंतु आता मात्र ताकदीचा पुरेपूर वापर इथे करावा लागेल. कारण की टीम अडचणीमध्ये आहे. अडचणीत आधार शोधू नका तर स्वतःला भक्कम बनवा. इथे स्वतःला भक्कम बनवून चांगली फलंदाजी मात्र इथे करावी लागेल बॅटर सूरज यांना. आणि यावेळेस पहा सूरजने मात्र बनवलंय स्वतःला भक्कम, परंतु फटका फसला गेलाय. आकाश कालेकर सोन्या आता मात्र या टीमचा काटा बनून राहिलाय. वाटेमध्ये सातत्याने आलाय हा आकाश कालेकर आणि आणखी एक फलंदाज मात्र बाद होताना टीम जिजा टायगर या टीमला आणखीन एक धक्का. या डीजे आणि चर्चा करत होतो या संपूर्ण स्पर्धेमधील स्पॉन्सर सामनावीर चषक सौजन्य कैलासवासी इंद्रजित पाटील यांच्या स्मरणार्थ न्यू इंग्लिश स्कूल कुठरे बॅच 2011. आज जर पाहिलं तर इंद्रा दादा आपल्यामध्ये नसला तरी देखील सातत्याने या इंद्रजित पाटील यांचा संपूर्ण मित्र परिवार अगदी कोणती क्रिकेट स्पर्धा असू द्या आणि कोणतंही सामाजिक कार्य असू द्या याच इंद्रजित पाटील यांच्या नावाने सातत्याने सहकार्य करत राहिले. आणि आज न्यू इंग्लिश स्कूल कुठरे बॅच 2011 यांच्या वतीनं सामनावीर चषक सौजन्य. आज जर पाहिलं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जे चषक तुम्ही उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजाला पाहत आहे ते मात्र फलंदाज बाद झालाय. आणखी एक धक्का इथे बाबू नाना मात्र माघारी परताना आता टीम अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जिजा टायगर हा संघ आता मात्र संघ अडचणीत आहे आणि तुचल मय आया अशी अवस्था मात्र टीम जिजा टायगर आपल्याला पाहायला मिळते. च्या अकाउंटला पोहोचलेला आहे, त्यामुळे हे प्राइज मागण्यासाठी कमिटीमध्ये येऊ नका. कारण की ऑनलाईन कॅश प्राइज जे आहे ते मात्र तुम्हाला थेट तुमच्या अकाउंटमध्ये पोहोचेल. आणि हॅट्रिक जर घेतली तर 500 रुपयाची कॅश प्राइज ती देखील डायरेक्ट पोहोचेल. परंतु यावेळेस चांगला फटका आला. क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे तैनात. एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. 2 धावेनंतर मात्र संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. अजून देखील 20 धावांची गरज. या खेळपट्टीचा जर विचार केला तर अगदी 6 बॉल 20 धावा देखील या मैदानामध्ये होऊ शकतात, परंतु प्रयत्न मात्र शर्तीचे करणं गरजेचं आहे. आणि वैभवसाठी मात्र कॅश प्राइज आले. अनिकेत शेजवळ प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज. पाक द्या कॅच मात्र इथे कुठेतरी हाताला ब्रश केलाय बॉल क्षेत्ररक्षकाच्या आणि तोपर्यंत मात्र 2 धावा आल्या. आता 22 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 8 चेंडू आणि 18 रनची अजून देखील गरज आहे. 8 चेंडू 18 धावा.
8 बॉलमध्ये 18 रनची आवश्यकता. यावेळेस पहा षटक संपलंय का? तर थोडंसं इथं आमच्या स्कोरिंग थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते, परंतु चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस. चुकणं ही प्रकृती आणि मान्य करणं ही संस्कृती असं नेहमी म्हटलं जातं आणि त्या चुकीमध्ये या ठिकाणी सुधारणा केली जाते. 4 षटकाचे ते खेळ संपला. 4 षटकानंतर 22 धावा. आता 6 बॉल आणि करायचे आहेत 18 रन. 6 चेंडू 18 धावा. पण यानंतर दक्ष स्फोट आपण तयार राहायचं. महेश दादा आपण आपली टीम मात्र रेडी करायचं, आपलं स्क्वॉड या ठिकाणी, कारण की जशी ही मॅच संपेल त्यानंतर लगेचच आपण या ठिकाणी खेळपट्टीवरती क्षेत्ररक्षणाची सजावट करायची आहे. 6 बॉलमध्ये अजून देखील जिंकण्यासाठी गरज आहे ते 18 धावांची. बॅट सौजन्य विक्रमजी मोरे साहेब, पाणी सौजन्य मान्य श्री प्रथमेश जाधव आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पाणी सौजन्य पुरस्कृत करण्यात आलेला आहे. कारण की कडाक्याच्या उन्हामध्ये जर पाहिलं तर अगदी थंडगार जारमधील पाणी अगदी प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचलं जातंय आणि हे पाणी पिल्यानंतर खऱ्या अर्थानं या आयोजक कमिटीला धन्यवाद मिळतात आणि जे आमचे पाणी स्पॉन्सर आहेत प्रथमेश दादा जाधव यांना देखील धन्यवाद. वायफाय सौजन्य श्री सुहास कुंभार, मैदान सौजन्य हे संपूर्ण सौजन्य आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून मैदान सौजन्य देण्यात आलेलं आहे. बाजीरावजी मोरे, शांतारामजी मोरे आणि सागरजी पुजारी या सर्वांचं मनापासून धन्यवाद. तर गोलंदाजीवरती अंकुश पाटील. गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर षटकार किंग हा खेळाडू राहिलाय. आता शेवटचे 6 बॉल 18 धावा. सागर सुपुगडे विरुद्ध अंकुश पाटील हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 18 धावा. यावेळेस पाहता मात्र सागर सुपुगडे आक्रमक होताना, परंतु बॉल जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर कुठेतरी रनआउटची संधी. ओ माय गॉड, चुकी होताना या धावा देखील टीम गुरुकृपा 11 या टीमला वाचवाव्या लागतील, कारण की एक एक धाव क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. काल जर पाहिलं तर तुम्ही याच एका धावेमुळे सुपर ओव्हरचा सामना आपण पाहिलाय आणि ही एक धाव मात्र खूप इम्पॉर्टंट. इथे मात्र खोलवर टप्प्याचा बॉल, अगदी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु सध्या जर पाहिलं तर हवामान खराब आणि हेलिकॉप्टर मात्र जास्त वरती गेलेला नाही. 2 धावा आल्या. आता 4 चेंडू आणि अजून देखील 14 रनची गरज. 4 चेंडू 14 धावा. मॅच बनवू शकते. मॅच बनवण्याची ताकद सागर सुपुगडे यांच्यामध्ये आहे. सागर सुपुगडे ही मॅच बनवू शकतो, परंतु स्वतःतील ताकद ओळखून इथे मात्र मोठा फटका येणं गरजेचं आहे टीम जिजा टायगर या टीमला. आता मात्र सागर सुपुगडे यांना आपल्या क्रिकेटच्या जीवनातील एक सर्वोत्तम 2 स्ट्रोक खेळावे लागतील आणि अंकुश पाटील या गोलंदाजाला मात्र आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमधील ड्रीम स्पेल हाताळावा लागेल. काय गोलंदाजी होताना पाहायला मिळेल का? अगदी पहिल्या 2 बॉलवरती दुहेरी धावसंख्या आल्या. आता अजून देखील 4 बॉलचा खेळ शिल्लक. 4 चेंडू 14 धावा. 4-14. यावेळेस पहा मोठा फटका खेळायचा होता, संघर्ष करतोय, परंतु यश मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळत नाही. ते 1 धावाले रनआउटची मात्र संधी. त्या रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद झालाय. वैभव माघारी परतला. आता 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. 3 बॉलमध्ये आता 13 धावांची गरज. नवीन फलंदाज रवी राज. आता मात्र नावामध्ये राज आहे, परंतु फलंदाजीमध्ये कशा पद्धतीने हा फलंदाजी करतोय. 3 बॉल 13 धावा. आता जर पाहिलं तर टीम गुरुकृपा 11 वाटलं होतं 30 बॉलमध्ये 40 धावा. क्रिकेटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर कमी धावसंख्येच्या मॅचेस ह्या नेहमी निर्णायक होताना पाहिल्या. आता कमी धावसंख्येच्या मॅचेस अगदी हाय व्होल्टेज मुकाबला होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र तेच घडलं जात आहे. रविराज लोहार यांनी जर षटकार खेचला तर रविराज लोहारच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचे कॅश प्राइज. परंतु आता रविराज नॉन स्ट्राईकला आलाय. पहिल्या बॉलवरती 1 सिंगल आले. पण बक्षीस देखील अशा माणसावरती लावलं जातंय की कारण की आता सध्या रविराज रेस मधून बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की 2 बॉल शिल्लक आहेत आणि आता स्ट्रायकिंग एंडला सागर सुपुगडे. 2 बॉल 12. अगदी रिव्ह्यू या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत.
वन बाउंडचा इशारा या ठिकाणी या पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. दोन बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी गरज आहे ती 12 धावांची. कुटरी प्रीमियर लीग 2024 पागदिया तर आयोजक कमिटीमधील मेंबर्स आपण या, कारण की आमची मॅनेजमेंट टीम मात्र ही रिस्क घेऊ शकत नाही, कारण की आयोजक कमिटी अनिकेत शेजबर या अगदी तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये एक डॅशिंग पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत शेजबर सध्याच्या घडीला जर पाहिलं तर कुटरी प्रीमियर लीग या स्पर्धेची यशस्वी वाटचाल करण्याच्या पाठीमागे जर कुणाचं महत्वाचं सहकार्य असेल तर अनिकेत शेजबर. अगदी वन बाउंस पंचांचा इशारा दिला गेला आणि कुठेतरी फलंदाज सागर सुपुगडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी केली गेली. दोन बॉलमध्ये 12 धावांची गरज असताना हा बॉल मात्र खूप निर्णायक राहिला आहे. तर व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी आता 2 चेंडूंनी 11 रनची गरज. 2 बॉलमध्ये 11 धावांची गरज. पागदिया फलंदाजाला मोठा आत्मविश्वास होता की या बॉलवरती कुठेतरी अतिरिक्त धावा येतील. आमच्या सचिनजी पवार देखील या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये देखील त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. 2 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी 11 रनची गरज. 2-11. पण मॅच पिटअप करा, वेळ जास्त घेऊ नका. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती अंकुश पाटील. यावेळेस आडव्या बॅटने चांगला फटका केलाय. एक धाव तिथे आले. दुसरीचा प्रयत्न होईल. दुसरी देखील धाव इथे पूर्ण केली जाते का? 2 धावा. आता 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 1 बॉल 9 धावा. मॅच अजून देखील संपलेली नाही, कारण की एखादा चमत्कार अजून देखील या ठिकाणी वाचवू शकतो टीम जिजा टायगर, कारण की शेवटच्या बॉल पर्यंत प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते शर्तीचा प्रयत्न केलाय. 1 धाव आले. दुसरीचा इथे प्रयत्न केला जाईल का? परंतु त्या सामना मात्र जिंकलाय टीम गुरुकृपा 11, जे गणेशजी निकम या टीमचे संघ मालक आहेत, आणि हा सामना मात्र जिंकलाय आणि सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जाईल.